भक्ती, श्रद्धा आणि नारी शक्तीचं अद्वितीय दर्शन घडवणारा सण म्हणजे हरतालिका तीज। आज संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती शहरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे। प्रेम, सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी आज कठोर व्रत करून भगवान शंकर आणि पार्वती मातेची पूजा केली आहे। आजच्या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी निर्जळ उपवास ठेवत शिव-पार्वतीच्या दिव्य मिलनाची आठवण जागवली आहे आणि आपल्या परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं आहे। भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी साजरा होणारा हरतालिका तीज हा सण म्हणजे नारी शक्तीचं आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। आजच्या दिवशी सवाष्णी आणि अविवाहित युवती निर्जल उपवास ठेवून भगवान शिव आणि पार्वती मातेची पूजा करतात। अमरावतीसह संपूर्ण राज्यात महिलांनी आपल्या घराघरात आणि मंदिरांमध्ये सुंदर रांगोळ्या काढून पूजा साहित्य सजवून आणि पारंपरिक वेशभूषेत सजून भगवान शंकर पार्वतीची आराधना केली। यावेळी महिलांनी फुलं, बेलपान, धुपारती आणि पारंपरिक गीतांनी वातावरण भक्तिमय केलं। पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना आणि सौभाग्याच्या आकांक्षेने केलेलं हे व्रत केवळ आध्यात्मिक नाही तर आपल्याला कुटुंबातील प्रेम, समर्पण आणि संस्कृतीची आठवण करून देतं। अमरावतीत विविध भागांमध्ये सामूहिक पूजनाचं आयोजन करण्यात आलं। अनेक ठिकाणी महिलांनी समूहात एकत्र येऊन हरतालिका तीजचं उत्सवमय दर्शन घडविलं। प्रत्येक महिला आपल्या श्रद्धेनुसार संपूर्ण दिवस उपास करत संध्याकाळी शिवपार्वतीचं पूजन करून व्रत पूर्ण करते। या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण महिलांमधील एकतेचं प्रतीक आहे। परंपरेचा वारसा, घरगुती वातावरणातला आनंद आणि संस्कृतीचं महत्त्व या सर्व गोष्टी हरतालिका तीजमुळे अधोरेखित होतात। मी विजया बांबल, माजी नगरसेविका। आज हरतालिका, सगळ्या महिलांना हरतालिकेच्या शुभेच्छा। हरतालिका हे व्रत सुवासिनी आणि कुमारिकेचं आहे। भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने हे व्रत केलं होतं। प्रीती दीपक बांबर। आज हरतालिका आहे, त्यामुळे सर्व महिलांना आणि उद्या येणाऱ्या गणेश चतुर्थीला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हरतालिका हे व्रत खरं तर कुमारिकेंचं असते, म्हणजे आपल्याला मनोभावी पती मिळावा यासाठी हा व्रत केला जाते। माता पार्वतींनी 12 वर्ष मैत्रिणीसोबत, हरतालिका म्हणजे मैत्रिणीसोबत केलेलं व्रत असते म्हणून त्याला हरतालिका म्हणते। मैत्रिणीसोबत यांनी 12 वर्ष कच्चे पानं, कंदमुळं हे खाऊनच हे व्रत केलेलं आहे आणि यांना प्रसन्न होऊन शिवांनी मग तुला काय पाहिजे वरदान कर, त्यांनी म्हटले की पार्वतीने की मला तुम्ही पती हवे। त्यांना पती चांगला मिळाला, शंकरजी मिळाले, म्हणून आपण सुद्धा महिला कुमारिका आपल्याला पण चांगला पती मिळावा यासाठी आपण हे व्रत आजपर्यंत करत आलेलं आहे। हरतालिका तीज हा केवळ धार्मिक विधीचा सण नाही तर हा आपल्या संस्कृतीतील प्रेम, समर्पण आणि सौभाग्याचं प्रतीक आहे। नारीशक्तीच्या या व्रताने आपल्याला परंपरेचं मोल आणि कुटुंबातील बंध दृढ करण्याची शिकवण दिली।